नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असेल। तर बघा, मला आज बनवायचं संध्याकाळी हे पास्ता। तर त्याच्यासाठी मी आलेले सोबत 2 टोमॅटो सॉस आणले आणि पास्ता मसाला वगैरे आणलेला आहे। तर चला मी त्याची तुम्हाला रेसिपीज दाखवते आणि तुम्हाला पास्ता माझा बनवलेला कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा। चला तर बनवूया पास्ता। सर्वात अगोदर ना याच्यामध्ये पाणी वगैरे टाकले आणि पाणी वगैरे टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं प्रमाणात तेल टाकले आणि थोडंसं असं मीठ वगैरे टाकून दिलं आहे। त्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची। स्वयंपाकासाठी मी पीठ वगैरे मळून घेतलं, तर इथं आपल्याला पत्ताकोबी पण करायची आहे आणि इथं आपल्याला पाण्याला उकळी वगैरे आलेली। तर आता हे पास्ता आहे ना, तर इथे मी हे टाकून देते शिजायला। तर बघा, हे किमान आपल्याला 10 मिनटं तरी शिजवायचे, 10-15 मिनटं। तर मी तुम्हाला दाखवणारच किती नक्की मी कसं शिजवलेलं आहे म्हणून। तर हे बघा, आपले असं छानपैकी पिस्ता शिजलेलं वगैरे आहे आणि ते मी कांदा आणि लसूण कापून घेतला। बघा, इथे टमाटे वगैरे नव्हता, त्यामुळे मी ते टमाटा सॉस वापरणे आणि जिरे घ्यायचे आपल्याला, लाल मिर्च पावडर आणि हळद घ्यायची। त्याच्याला मी आता रेडी करते। तर इथे मी सर्वात अगोदर ना तेल वगैरे टाकून घेतलं, तर तेल आता गरम वगैरे झालं छान असं। तर इथे मी थोडंसं त्याच्यावर जिरे वगैरे टाकून घेते। जिरे थोडेसे आपल्याला लाल वगैरे करून घ्यायचे, खूप छान वगैरे वास वगैरे येतो असा थोडं लाल झालं की। त्याच्यानंतर बघा लगेच मी कांदा वगैरे पण टाकून दिला मी त्याच्यात। आवाज किती छान येतो बघा कांद्याचा ते खूप छान वगैरे आवाज द्यायचा आणि वरून लगेच जिरे पण आपलं टाकून देते, लसूण थोडासा असा लालसर असा कांदा वगैरे करून घ्यायचा आपल्याला। आणि त्यानंतर बघा लगेच आपल्याला ना इथे छानपैकी आपला कांदा झालेला आहे, त्यामध्ये इथे आपण पास्ता मसाला टाकून देऊया। टाकून दिला मी इथे आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडीशी किंचितशी आपल्याला हळद इथे टाकायची। लगेच टोमॅटो सॉस पण टाकून द्यायचं आपल्याला इथे। हे बघा, नंतर पास्ता वगैरे तुम्ही टाकून वगैरे दिलं। इथं मी थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, तर कोथिंबीर थोडी ॲड करते, छान अशी टेस्ट वगैरे येते कोथिंबीर टाकल्यावर त्याच्यात। छान असा सुगंध, वाव, खूप छान अशी टेस्ट लागू लागली आणि मी जस्ट टेस्ट पण करून पाहिली, खूप भारी झालं बघा। तर हे असं आणि आयुष्यामध्ये मी बघा पहिल्यांदाच बनवू लागली आणि पहिल्यांदाच टेस्ट केलेली आहे, कारण मी त्याच्या अगोदर खाल्ली पण नाही आहे। तर नक्की मला सांगा की माझा पिस्ता कसा झालेला आहे, कमेंट करून सांगा, लाईव्ह आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा। ओके।